अरे उत्तर काय सांगितलं होतं? टेल मी अ सेंटेन्स क्विक, याचं उत्तर काय सांगितलं होतं? वाक्य मला कोणी सांगितलं हे? सर अथर्व हा, मग हे जर उत्तर सांगितलं होतं का नाही मी? सांगितलं सर. अरे मूर्खा, मग सांग की उत्तर काय आहे ते. हा, सांग ना. अथर्व मिसाळ, काय झालं? उत्तर लिहिलं नाही का तुझ्याकडं? उत्तर लिहिलेलं नाही का? येस सर. काय येस? उत्तर लिहिलेलं नाही का? तर येस तर लिहिलेलं आहे का नाही? नाही. अरे बावळाटा, वाक्य कुठलं सांगितलंय मग? मी सांगितलं होतं का? सांग लवकर. सर तुम्ही म्हणला नव्हतं का चला सेंटेन्स सांगा, त्यावरून आठवलं. अरे भावड्या, मी सांगितलं की शेवटचे 5 वाक्य मी जे घेतले ते सांग म्हणलं होतं. त्यातलं आहे का हे? सांग लवकर. त्यातलं नाही सर, वेगळं. तुला आज पनिशमेंट आहे, चल तुला काढून टाकतो लगेच. बाकी लक्ष द्या रे. रिमूव्ह हो, चल. अथर्व मिसाळ, चल रिमूव्ह हो. तुला सांगितलं समजत नाही, चल. हा, बाकी सांगा. मी सांगितलं तुम्हाला लास्ट 5 सेंटेन्स सांगा. तुम्ही जरा खोपडी जागेवर ठेवत जा. जास्त उत्साह काय कामाचा नाहीये. चला सांगा रे मला. Complete the homework on time. हे अशा प्रकारचं वाक्य घेतलं होतं का नव्हतं मी? हे सांगा मला अगोदर. अशा प्रकारचं वाक्य घेतलं होतं का नव्हतं? यू आर रिक्वेस्टेड, यू आर ऑर्डर्ड, अशा प्रकारचं वाक्य घेतलं होतं का नव्हतं? सांगा ना. नाही sir. हा हा, नाही. चला सेपरेट शिकू. मला पुन्हा ऐकून घ्या व्यवस्थित, की जी वाक्य आपण शिकलो त्यातली शेवटची 5 वाक्य आपल्याला रिव्हिजन म्हणून घ्यायचे. किती क्लिअर लिहिलंय मी इथं, रिव्हिजन 6/4/26. हा, चला सांगा दुसरं वाक्य सांगा. शेवटच्या 5 पैकी दुसरं वाक्य सांगा. Complete the homework जे on time. बघा, लिहा, सगळे लिहा. कम्प्लीट द होमवर्क लिहायचं सगळ्यांनी. ऑन टाइम सगळ्यांनी लिहायचं आजच्या तारखेला. आज डेट, आजची डेट टाकायची, सगळ्यांनी लिहायचं. रिव्हिजन 6/4/26. कम्प्लीट द होमवर्क ऑन टाइम. चला सांगा, याचं उत्तर काय मला सांगा लवकर. कोणत्या पद्धतीने शिकवलं मी हे सांगा लवकर. सांगा याचा आन्सर सांगा लवकर. Let the homework be completed on time. याचा अर्थ लेटचा, याचा अर्थ लेटची पद्धत चालली आपली, बरोबर. आणखीन एक पद्धत आहे, यू आर रिक्वेस्टेड, यू आर ऑर्डर. ते त्यामुळे सांगितलं मी तुम्हाला की तुमचं कन्फ्युजन होऊ नये. ते सेपरेट घेतो नसेल घेतलं असतं. ठीक आहे, चला. लेट द, हा, लेट प्लस ऑब्जेक्ट. लेट द होमवर्क बी घ्यायचं, बी कम्प्लिटेड ऑन टाइम. होमवर्क वेळेवर कंप्लीट केला जावा. चला लास्ट 5 मधलं तिसरं सांगा मला. लास्ट 5 मधलं तिसरं सांगा. Ask the question. हा, व्हेरी गुड, बरोबर आहे. आस्क द क्वेश्चन. क्वेश्चन का क्वेश्चन्स? काय? Question. आस्क द क्वेश्चन. बघा लक्षात घ्या, आस्क द क्वेश्चन म्हणजे तो क्वेश्चन विचार जो विचारला होता तो. आस्क द क्वेश्चनचा अर्थ तो क्वेश्चन विचार जो विचारलेला होता तो. आस्क अ क्वेश्चन, आस्क अ क्वेश्चन
याचा अर्थ आहे एक प्रश्न विचार, कोणताही आहे. फरक लक्षात घ्या. द आस्क द क्वेश्चन. चला कसा का मग सांगा, म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे आहे ऑलरेडी. लेटच्या प्रकारात काय होईल मग? लेट ऑब्जेक्ट द क्वेश्चन. Let the question be asked. बी आस्क. व्हेरी नाईस. पुढे बघा. चला लास्ट 5 मधलं नंबर 4. चला सांगा. चला सांगा लवकर पुढचं. Let Let our our neighbors be told about the program. एक जण सांगा पुन्हा एकदा. व्हेरी गुड. सांगा. Let our neighbors be told about the program. बरोबर. लेट आवर नेबर्स बी टोल्ड अबाउट द प्रोग्राम. लिहा. नवीन लिहा आजचं वाक्य. भले तुमच्याकडे आहे तरी पण पुन्हा लिहा. लेट आवर नेबर्स बी टोल्ड अबाउट द प्रोग्राम. एक मिनिट, बुक मधले काय एक्झाम्पल्स काढतो, भेटले तर लिहू आपण. येस, मला एक बुक सापडली. हा चला, काय वाक्य होतं? लेट आवर नेबर्स बी टोल्ड. टोल्ड ना अबाउट द प्रोग्राम. बघा ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे सांगा. बी प्लस थर्ड फॉर्म कोणता व्हॉइस आहे? passive voice. पॅसिव्ह आहे. बर, आता आपलं वाक्य कशाने चालू करायचंय? ऍक्टिव्ह मध्ये मेन वर्ब ना. बरोबर. मेन वर्ब काय आहे? Tell. टेल. कोणाला सांगायचंय? ऑब्जेक्टला. ऑब्जेक्ट कोण आहे? Neighbor. टेल आवर नेबर्स. आणि राहिलेला भाग आहे तसाच लिहायचा, काहीही बदल करायचा नाही. टेल आवर नेबर्स हे मेन वाक्य आहे आणि ह्या एक्स्ट्राचा पार्ट आहे. प्लस डायजेस्ट मध्ये आलं. हे काय सांगायचंय? अबाउट द प्रोग्राम. क्लिअर आहे? चला टेल मी द लास्ट सेंटेन्स. बघा हे पण वाक्य बघा. बोलता बोलता हे वाक्य आलं. हे पण वाक्य मी एकच लिहितो. बघा हे वाक्य एक्स्ट्राच आहे. टेल मी द लास्ट सेंटेन्स. हा सांगा काय बोलायचं? हेच पण अगोदर. चला कोणतं वाक्य आहे? ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह सांगा. ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे? बोला नाही ठोब्यांनो. ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे? Active voice. एवढा उशीर लागतो का? ते लेक्चर पाठवतो तुम्हाला मी आता 2 शेवटचे. हा ते व्यवस्थित बघायचे, आता तुम्हाला लिंक लागेल. टेल मी द लास्ट सेंटेन्स. याचे पॅसिव्ह बनवा. लेट मीच मात्र काय होईल? आय बी टोल्ड. काय हे एस सी आलं बघा. लेट आय बी टोल्ड काय? द लास्ट सेंटेन्स. तुम्हाला लास्टच्या लेक्चरवर शिकवलं हे. किंवा लेट द लास्ट सेंटेन्स. 2 ऑब्जेक्ट आहे इथं. बी टोल्ड आणि पुढे काय लिहावं लागेल आपल्याला?
मला, तुम्ही. मला ओशीच्या अगोदर, ओशी काय ऑब्जेक्टिव्ह केसच्या अगोदर टू येतं, शिकवलेलं आहे मी हे. येस सर येस. Yes, sir. चला 5वं वाक्य सांगा मला. लास्ट सेंटेन्स, लास्ट 5 मधलं लास्ट सेंटेन्स, म्हणजे बाय डिफॉल्ट शेवटचं असेल. चला. I misread that. आहे कोण आहे? कोण आहे? कोणी सांगितलं वाक्य? ठकूबाई. Divya. दिव्या मुंडे. हे वाक्य कोणतं आहे? हे इम्पेरेटिव्हचं वाक्य आहे का? मी सांगितलं होतं की इम्पेरेटिव्हची जी वाक्य घेतली आपण, घेतलंय का हे वाक्य घेतलंय का मी त्या दिवशी? Yes, sir. मग इम्पेरेटिव्हचं नाही वाक्य हे. आणि मला आठवतंय हे ओंकारनं वाक्य सांगितलंय, बरोबर आहे का? मला क्लिअर आठवतंय ह्याचं पॅसिव्ह वॉइस ओंकारनं सांगितलं होतं. येस और येस. ओंकार परणकर, बरोबर आहे का? Yes, sir. मला क्लिअर आठवतंय. हे वाक्य सिंपल पास्ट आहे ठकूबाई. पण चला, जर घेतलं असेल तर हे इम्पेरेटिव्हचं वाक्य नाही. ते असंच मी बहुतेक गुगले म्हणून घेतलं असेल वाक्य. हे इम्पेरेटिव्हचं वाक्य नाही, हे सिंपल पास्टचं वाक्य. आय मिस दॅट. मग काय होईल? दॅट वॉज मिस्ड बाय मी. बरोबर आहे का? असं का उत्तर? बरोबर आहे का? येस और येस. Yes, sir. Yes, sir. बर, मला इम्पेरेटिव्ह सांगा आणखी एखादं. चला, तुमच्या त्या वाक्यामधील एखादं वाक्य इम्पेरेटिव्ह सांगा. ह्याच्या अगोदर सांगा. चला. Let the notes be distributed to all the students. लेट द नोट्स बी distributed to all the students. चला, आजची नवीन वाक्य घेतो मी. एक 4 ते 5 वाक्य घेतो आजची नवीन, आणि आपला रिव्हिजनरी असेल. कारण का तुम्हाला तुमच्या गाड्या सगळ्यांच्या, अभ्यासाच्या गाड्या सगळ्यांच्या थांबलेल्या होत्या. आता इनर्शिया, जडत्व हे एक, देर इज कॉन्सेप्ट कॉल्ड इनर्शिया इन फिजिक्स. सो आज आपण फक्त याला काय करतोय, थोडं पुश करतोय. वी आर गोइंग टू पुश युअर व्हेकल just little forward, and we want to bring them in the motion. All right, so that's why today we'll take some sentences, and I want you all to watch the last lecture. I will now provide you the link of the last lecture. Watch it properly so that you all will be able to recall what was being taught before the summer vacation, so that you all will be able to be there with the syllabus whatever it was going on. All right, so I'll provide you the links accordingly. Please watch the lecture properly. Try to do some sentences on yourself, by yourself rather, and then we'll continue with the next sub part of the lesson. All right, of the topic. So let the notes be distributed to all the students. आता हे कोणतं व्हॉइस आहे मला सांगा? Passive voice. ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे? पॅसिव्ह व्हॉइस आहे. काय बनवायचं आपल्याला? ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस चालू कसा होतो मग इम्पेरेटिव्ह मध्ये? मेन वर फर्स्ट फॉर्म ना. सांगा मग. मेन वर काय? Distribute the notes to all the students. डिस्ट्रीब्यूट, आणि हे तुमचं ओसी इथंच आहे बघा. ऑब्जेक्ट सुरुवातीलाच आहे, लेट नंतर ऑब्जेक्टच आहे. डिस्ट्रीब्यूट द नोट्स, आणि रिमेनिंग पार्ट झालं. रिमेनिंग पार्ट ॲज इट इज टू ऑल द स्टुडंट्स. हे सगळे वाक्य बाय डिफॉल्ट प्रत्येकानं माझ्या बरोबर लिहायचे. हे रिव्हिजन माझ्यासाठी नाही, तर हे रिव्हिजन तुमच्या सगळ्यांसाठी आहे. ऑल राईट. बर, अशा प्रकारचे काही वाक्य घेऊ आपण आता.
चेंज द व्हॉइस घेतले का आपण? चेंज द व्हॉइस घेतलेला आहे का? वाक्य घेतलेलं आहे का आपण? चेंज द व्हॉइस. अरे चेंज द व्हॉइस हे वाक्य घेतलेलं आहे का? सांगा. हे बघा, समजा इथं वाक्य लिहितो मी. बरं ठीक आहे, इथं लिहितो. चेंज द व्हॉइस घेतलंय का? No, sir. हा घ्या ना मग चेंज द व्हॉइस. कसं होईल मग याचं बघा. कोणता व्हॉइस आहे हा? मेन वरनं चालू झालं म्हणून ऍक्टिव्ह व्हॉइस. चला पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा आपला याचा सांगा. लेट. हा काय चेंज करायचंय तर द व्हॉइस. लेट द व्हॉइस. नंतर काय ऑब्जेक्ट झालं तर काय बी. बी नंतर मेन वरचं थर्ड फॉर्म Let the word चेंज्ड. व्हेरी नाईस. लेट द व्हॉइस बी चेंज्ड. हा झाला पॅसिव्ह व्हॉइस. हे वाक्य झालंय का बरं? सांगा बरं मला. अच्छा झालंय. ओके 7. क्लोज द शॉप प्रॉपरली. झालं का हे वाक्य? दुकान व्यवस्थित बंद करा. ऍक्टिव्ह का पॅसिव्ह सांगा. active voice. ऍक्टिव्ह. चला पॅसिव्ह कसं होईल सांगण्याचा प्रयत्न करा बरं तुम्ही. कम ऑन लेट. Let the shop be closed. Let the shop Shop be closed closed. प्रॉपरली. Let the shop be closed properly. व्हेरी गुड. पॅसिव्ह व्हॉइस हा आहे. चला आजचं ऍक्च्युअली हे आपण वार्म अप सेशन समजू. काय समजायचं त्याला? वार्म अप सेशन. याला नाव काय द्या? वार्म अप सेशन. Because this is the first session after our summer vacation. So सगळ्यांच्या गाड्या पार्किंगला लागलेल्या होत्या. All your vehicles, study vehicles were parked in the parking. So as this is the first day, I want you to have just a warm-up session, and slowly we'll catch the speed. थोडस this is little bigger sentence, but don't worry. Read it properly and try to convert it into otherwise. Use this money. Use this money for the welfare of the poor and needy. हे पैसे बघा वाक्य काय बघा. यूज दिस मनी फॉर द वेलफेअर ऑफ द पुअर अँड नीडी. हे पैसे वापरा त्यासाठी साठी द वेलफेअर कल्याणासाठी. कोणाच्या? गरीब व गरजवंतांच्या कल्याणासाठी हे पैसे वापरा असं हे वाक्य म्हणते. तर मला सांगा हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे का पॅसिव्ह व्हॉइस आहे? active voice. व्हेरी गुड. जर ऍक्टिव्ह व्हॉइस आहे तर लेट ना बरोबर मग पॅसिव्ह व्हॉइस. चला Let this money एक्सलंट. let this money be used
for the welfare of the poor and needy. Excellent. Very nice. Correct. Let this money be used for the welfare of the poor and needy. Very nice. Please write up to here. वाक्य किती मोठं असलं काहीच घाबरायचं नाही. शांततेने त्याला सामोरं जायचं. Let the problem be small or big. You have to face the problem with great patience and calmness. With cool mind, you can have the solution of it easily. Homework, repeat twice. आणि जमलं तर मी 2 तुम्हाला लेक्चर्स पाठवतो, ते लेक्चर्स बघा. कारण आता सुट्ट्याच आहेत. ठीक आहे. डेट आली इकडं. आजची डेट काय? 4 जून. ऑल राईट. होमवर्क दिसला तुम्हाला? होमवर्क दिसला का? Yes, sir. रिपीट ट्वाइस. ठीक आहे. एवढं रिपीट करा. मी तुम्हाला 2 लेक्चर्स पाठवतो शेवटचे, ते लेक्चर्स व्यवस्थित बघा. आणि युपीएससी फाउंडेशनचा पार्ट आपण चालू करू. तोपर्यंत तुम्हाला टेबल्स पाठ करायचे. टेबल्स मी तुम्हाला सांगितलं होतं, मला मंडे पर्यंत सगळ्यांचे टेबल 30 पर्यंत पाहिजे. ठीक आहे. सगळ्यांचे टेबल मला मंडे पर्यंत 30 पर्यंत पाहिजे. काय करायचं ते करा. तुम्हाला समर मध्ये केले नाही तर केले असतील तर वेल अँड गुड. इफ इट इज नॉट डन, so you all have to learn the tables up to 30 by this weekend. ठीक आहे. सगळ्यांना समजलं? येस और येस? सगळ्यांना समजलं का? All right. Shall we have pause? Shall Yes. we have pause? We have Okay, we'll have pause.